हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपरं शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. या क्रियेसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे. तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. चेहरा शांत असेल. डोळ्यांवर, कपाळावर कुठलीही आटी नाहीये. पोटामध्ये होणाऱ्या हालचालीकडे लक्ष. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने सरळ वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती सुरुवातीला. करणार आहोत बेंड स्ट्रेच आणि ट्विस्ट. दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे. पुन्हा श्वास घेत वर.
उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. 1. डावा पाय मात्र सरळ असेल, तो आपल्याला कुठेही फोल्ड करायचा नाही. सुरुवात करा. डायनामिक हालचाल असेल. एकदा पुढे आणि एकदा मागे. 4. बरोबर. 5. 6. विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला. आणि आता सुरुवात. पुढे झुकायचं, वर यायचं आणि डाव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. 1. 2. 3. 4. 5. आणि लास्ट राऊंड 6. थांबायचं. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. करणार आहोत चक्की चालन. या सगळ्या ज्या कृती आहेत ह्या तुम्हाला रोज करायच्या आहेत, म्हणजे त्यामुळे तुमचं जॉईंट जे आहेत ते मोकळे होतात. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत, तळवे स्क्रीनच्या बाजूला. आणि आता कमरेतनं पुढे झुकायचंय आणि सुरुवात. उजवीकडून डावीकडे गोलाकार. 1. हात कोपऱ्यातनं सरळ. 2. 3. 4. 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा पुन्हा पुढे झुकायचे, फॉरवर्ड बेंड आणि डावीकडून उजवीकडे. 1. 2. 3. 4. 5. 5 वेळा झाल्या की थांबायचं आणि लगेच बटरफ्लाय. पावलं जुळवून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठकडा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न. आणि आता आपण करणार आहोत या स्थितीमध्ये नेक रोटेशन. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. नेक रोटेशन साठी पुन्हा एकदा नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता श्वास घेत मान उजवीकडे, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, मध्यभागी, श्वासाशी आधारित डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आणि आता टिल्ट. मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची, उजवा कान उजव्या खांद्याकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर, छान. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. लास्ट राऊंड. खांदे वर उचलायचे नाहीये, फक्त हालचाल मानेमध्ये. डावीकडे. हे सगळे सगळे महत्वाचे सांधे आहेत आपले शरीरामधले. पुन्हा मान मध्यभागी आणि आता श्वास घेत मान वर, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. खाली आल्यानंतर जे थांबायचं आहे आणि आता फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे. 1. 2. 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1. 2. 3. 3 वेळेला पूर्ण झालं की सावकाश मान सरळ करायचे.
आता ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी पुन्हा एकदा बटरफ्लाय स्थिती घ्यायची आहे. आणि आता सावकाश मुवमेंट, श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर, इथे थांबा, डोळे अलगद मिटून घ्या आणि इथे थांबा. बघा, जे मसल्स आपले ताणले गेले होते जेव्हा गुडघे खाली होते, त्याच मसल्स वरती आता प्रेशर आहे, त्याचा अनुभव घ्या. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. पुन्हा एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे, श्वास सोडत सावकाश गुडघे जमिनीकडे. आता थोडीशी सावकाश आपण हालचाल करतोय, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता थोडीशी जलद हालचाल, डायनॅमिक, वर खाली वर खाली. बरोबर. सावकाश करती थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. अँकल जॉईंट म्हणून पावलं थोडीशी वर खाली करा. जेव्हा तुम्ही तुमची घरी साधना कराल त्यावेळेला सुरुवातीला हे सगळे लुजनिंग एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आसनं करत जा, म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे तो खूप चांगला पडतो आपल्याला. आणि रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. सावकाश कृती थांबवायची, दोन्ही पायांमध्ये अंतर, पुन्हा एकदा विश्रांती. साधी बैठक घालायची, करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आधी आपण कोपरांची जे सांधे आहेत ते मोकळे करून घेऊया. दोन्ही हात फोल्ड करायचे, सरळ करायचे, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही हाताची बोटं खांद्यावर, कोपर जॉईंट. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज, पुन्हा दोन्ही कोपर जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3. 3 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण करणार आहोत जानुशिरासन, आणि त्यासाठी जानुशिरासन आणि त्याच्यानंतर पुढे जाणार पश्चिमोत्तानासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, नजर समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा पायाची बोटं. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोरा, हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल असतील. ताणले गेलेले उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स, त्याकडे लक्ष. उजव्या ओटीपोटावरती हलकासा प्रेशर आहे, पाठकण्यावरती ताण आहे, याची जाणीव. आणि जोड श्वासाची. पुरटचाल करताना श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. छान. आणि आता डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. पुन्हा दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर, एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे. दोन्ही हातांनी डावं पाऊल, बोटं, टाच पकडायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स असतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. ताणले गेलेले डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स, डाव्या ओटीपोटावर असलेला दाब, पाठकण्यावरती असलेला ताण, या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. उजवा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासून पहा. आणि आता ह्याचं पुढचं पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय जोडून घ्या,
दोन्ही हात आता उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर, हाताची बोटं पावलाच्या दिशेने असतील, पाठकणा सरळ. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करा. आधी लोअर बॅक मधून पुढे झुका. जिथे तुम्हाला पावलं पकडता येतील टाच, पायाची बोटं, तळपाय तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. जर हात तिथपर्यंत जात नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडा. बरोबर, छान. आणि त्यानंतर आपले कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. बघा, पश्चिमोत्तानासन. खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता एकाच वेळेला दोन्ही पाय आपले ताणले गेलेत, तिथले हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेलेत. हिप जॉईंट्सला सुद्धा एक हलकासा ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय पुढे झुकल्यामुळे. त्या सगळ्याची जाणीव देहधारणा आणि प्राणधारणा. जोड श्वासाची. 2, 1. उलट चाल. श्वास घेत घेत कमरेत न सरळ व्हा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. बदललेला रक्ताचा प्रवाह तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय या सगळ्याची जाणीव. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया पूर्वोत्तानासन. पश्चिम तानासन मध्ये फॉरवर्ड बेंड असतो आणि जेव्हा आपण पूर्वोत्तानासन करतो तेव्हा बॅकवर्ड बेंड असतो. तर सुरुवात करूया. मॅटवर बसून ही कृती करा. चटई किंवा खाली चादर असेल तर हात किंवा पाय सटकू शकतात. मॅटवर बसून कृती. दोन्ही हात आता आपल्या सीटच्या जवळ ठेवा. आता दोन्ही जे आपले हात आहेत हे थोडेसे हाताची कोपरं आता जमिनीवर टेकवा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. बरोबर. आता जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आता आपले दोन्ही तळहात ठेवा. जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आता आपले तळहात ठेवा. हा, बरोबर बरोबर. हा, दोन्ही हात ठेवा जिथे हाताची कोपरं होती तिथे. आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करा आणि पावलं जमिनीकडे सैल सोडा. परफेक्ट, छान, खूप छान. आणि मान मागे सैल सोडा. ओंकार सर छान झालंय. पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडा, मान मागे सैल सोडा. छान. दर्शनाताई तुमचंही छान झालंय. आणि जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू सीटचा भाग जमिनीवर. हा, आता तसेच थांबा. आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. सावकाश कृती करा, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आता श्वास घेत वर या. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर येताना पावलं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. कृती थांबून विश्रांती. मनगटावरती जास्त जोर वाटत असेल तर हात थोडेसे झटकून घ्या. थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर ती नॉर्मलला येऊ दे आणि मग पुढच्या आसनाकडे जाऊया. करूया गोमुखासन. आपले जे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले गेले होते त्याला थोडंसं रिलीज करण्यासाठी गोमुखासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्या. खाली म्हणजे बाजूला घ्यायचं आहे. आणि डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाजूला. बरोबर. दोन्ही हातांचे तळवे दोन्ही पायांवर ठेवा, पावलांवर ठेवा. सीटचा भाग वर उचला. थोडेसे कमरेतनं पुढे झुका. बघा, गुडघे आपोआप एकमेकांच्या जवळ एका सरळ रेषेमध्ये येतील. आणि पुन्हा सीटचा भाग आपल्या जमिनीवर. बरोबर. उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा तळवा. हातांची बोटं सिलिंग आपल्या जमिनीच्या दिशेला असतील. मान सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. गोमुखासन. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आणि पुन्हा एकदा देहधारणा. आपण जी स्थिती धारण केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे ताण वाटतोय, कुठे प्रेशर आहे, हे आपलं आपण तपासून पहा. उजवा पाय, डावा पाय, तिथले हिप जॉईंट्स, त्या सगळीकडे आपली जाणीव आहे आणि जोड आपल्या श्वासाची.
करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन आणि त्यासाठी उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा हात खालून मागे घेऊन जायचा आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जर ती सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या आणि मान सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून डोळे अलगद मिटून घ्या आणि आता पुन्हा एकदा देहधारणा आणि प्राणधारणा. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. छान. उलट चाल करताना प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल आणि मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय प्रथम सरळ करा. वर असलेला उजवा पाय सरळ करा. तीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्यानंतर खाली असलेला उजवा पाय. दोन्ही हातांचे तळवे आपल्या पावलांवर, सीटचा भाग वर उचला, थोडस पुढे झुका. गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतील आणि पुन्हा एकदा सीटचा भाग जमिनीवर. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा. हातांची बोटं जमिनीच्या दिशेला. पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा देहधारणा. जाणीव डाव्या पायाकडे. कुठे ताण, कुठे दाब, त्या सगळ्याचा अनुभव आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. मेडिटेटिव्ह आसन आहे हे गोमुखासन. या स्थितीमध्ये आपण ध्यान सुद्धा करू शकतो. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, सॉरी दोन्ही हात नाही, डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. मागे फोल्ड करूया आणि मग उजवा हात जो खाली आहे तो मागे नेऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. छान. पुन्हा एकदा डोळे मिटून देहधारणा आणि प्राणधारणा. यथाशक्ती 2 ते 3 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू तुमची क्षमता वाढवत चला. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. जो हात खाली आहे उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग वर असलेला डावा हात खाली येईल. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा आणि मग वर असलेला डावा पाय सरळ करा. अगदी सावकाश आणि विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पावलांमध्ये, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. करणार आहोत कटिचक्रासन. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात उजव्या खांद्यावर समोरून, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाचे टाच पहा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर समोरून, डावा हात मागे उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच पहा. आणि आता ही हालचाल थोडीशी डायनॅमिक, एकदा उजवीकडे डावीकडे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. सावकाश कृती थांबवा. 10 वेळा झालं की थांबा. पावलांमधलं अंतर थोडंसं कमी करा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. बरोबर. आणि आता श्वास घेत टाचा वर उचला. श्वास सोडत टाचा खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत पायाचे चवडे वर. बोटांचा भाग वर करा. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत पायाचे चवडे वर. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत चवडे वर. बरोबर. अजून 1-2दा. छान. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. करणार आहोत तिर्यक ताडासन. आणि आता सावकाश उजवीकडे बेंड व्हायचंय. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी,
डावीकडे मध्यभागी, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. थांबायचंय. पायांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात सावकाश खाली घ्या आणि विश्रांती. कटिचक्रासन मध्ये आपण ट्विस्टिंग केलं. त्याच्यानंतर ताडासन मध्ये ताडासन श्वसन म्हणजे आपण श्वास घेत टाचा वर उचलल्या, तिथे आपलं स्ट्रेचिंग झालं. इकडे आपण साईडवर्ड बेंड घेतला तिर्यक ताडासन मध्ये, आणि आता आपल्याला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, थोडस पावलांमध्ये अंतर. श्वास घेत आपल्याला दोन्ही हात वर न्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत खाली. दोन्ही हात डायरेक्ट वर घ्यायचे, जसं झोपाळा कसा दोन्ही हात डायरेक्ट असे वरती घ्यायचे. झोपाळा कसा पुढे आणि मागे जातो त्याप्रमाणे कृती. स्विंग करायचंय थोडस आपल्याला. सुरुवात करूया. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. मध्यभागी येऊन थांबा आणि विश्रांती. विश्रांती. करूया आपण त्रिकोणासन, आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पावलांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हे अंतर आपल्या उंची एवढं असेल असं साधारण बोललं जातं. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. पायाचा आपला त्रिकोण दिसला पाहिजे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुका. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली असतील. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ घ्या. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथे स्थिर राहा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. सावकाश कमरेतनं पुढे झुकायचंय. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजवं पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची पाचही बोटं जोडलेली असतील. नजर हाताच्या पंजाकडे. आणि पुन्हा एकदा इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमध्ये अंतर कमी करा आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. करूया नी रोटेशन. दोन्ही पावलं जोडून घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर आणि सुरुवात क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, बरोबर, आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश कमरेतनं सरळ व्हा आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत चंद्र नमस्कार कसं करतात. तर मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. सूर्यनमस्कारासारखी स्टेप आहे, फक्त एका स्टेप मध्ये आपल्याला आपण जे वीरासन करतो ते करायचं. तर आधी दाखवते मी तुम्हाला आणि मग आपण एकत्रित करूया. तुम्हाला जर बसायचं असेल तर बसू शकता किंवा उभं राहून पण बघा. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले. एक नमस्कार आसन जसं आपण नेहमी करतो
2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. आता इथे जेव्हा आपण अश्वसंचलनासन करतो तेव्हा आपल्याला दोन्ही हात बघा वर घ्यायचे आणि इकडे या म्हणजे टाच थोडीशी टेकवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला वीरासन जी आपण पोज घेतो ती घ्यायची चौथ्या स्टेपला. त्याला चंद्र नमस्कार म्हणतात. चौथी स्टेप वीरासन, त्याच्यानंतर 5 म्हणजे आपण जे चतुरंग दंडासन करतो ते, त्याच्यानंतर 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 जसं आपण उजवा पाय पुढे घेतो अश्वसंचलनासाठी तेच हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे या प्रकारे. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. ठीक आहे, लक्षात आलं. फक्त जी चौथी स्टेप आहे अश्वसंचलनासनची तिथे आपल्याला वीरासन करायचं. करूया सुरुवात. यथाशक्ती प्रयत्न करा. पाठीची दुखणी असतील किंवा हृदयविकार, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर मात्र करू नका. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, बरोबर, 4 उजवा पाय मागे संचलनासन. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. गुडघा थोडासा वर उचला, जमिनीपासून वर असेल. बरोबर, खूप छान. सर थोडासा गुडघा जमिनीपासून वर उचला. हा, ठीक आहे, बरोबर. 4 वीरासन, 5 दोन्ही हात खाली घ्या चतुरंग दंडासन. 1 मिनिट. 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर आपली आपल्या नेवल रिजन कडे जाईल. 9 उजवा पाय पुढे, दोन्ही हात वर, बरोबर. 9 वीरासन. 10 पुन्हा एकदा हस्तपादासन, दोन्ही हात खाली घ्या, डावा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून आपण करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, दोन्ही हात वर, वीरासन. इथे टाच आपली थोडीशी वर उचलली जाईल. हा, बरोबर, वीरासन. 5 चतुरंग दंडासन, उजवा पाय मागे घ्या, नजर समोर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 पर्वतासन, नजर आपल्या नेवल रिजन कडे. 9 डावा पाय पुढे, पुन्हा एकदा वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 करूया का? ठीक आहे, सुरुवात करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे वीरासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन आणि आता शेवटचा. 1 2 3 4 डावा पाय मध्ये वीरासन, 5 चतुरंग दंडासन, 6
7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर मुखदोटी, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आणि आता 2 सूर्यनमस्कार करून घेऊया. पुन्हा मॅटच्या पुढे येऊन उभं, दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण. डोळे अलगद मिटून घ्या. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. अजून एक शेवटचा. ओम मित्राय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 बरोबर 9 डावा पाय पुढे, 10 11 12. सावकाश बैठक स्थितीमध्ये आणि मग शयन स्थितीमध्ये विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. श्वासाची गती वाढण्यासारखी असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. दोन्ही पाय जोडलेले. आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचे आणि आता सुरुवात करा सायकलिंगला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय तिथल्या तिथेच गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. अगदी सावकाश. विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांनी सायकलिंग रोज करत जा. हळूहळू तुमची आवर्तन वाढवत जा, म्हणजे पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि आपले कोर मसल्स फ्लेक्झिबल होतात. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि तो त्याला आपल्या हातांचा विळखा द्या, जसं आपण काल केलं होतं पवन मुक्तासन मध्ये जसं करतो त्याचप्रमाणे. आणि आता श्वास घेत घेत उजवा पाय वर घ्या 90 डिग्रीवर. श्वास सोडत खाली. डोकं मात्र कुठेही आपल्याला वर उचलायचं नाहीये, ते पूर्णपणे जमिनीवर असेल. खांदे रिलॅक्स असतील. हालचाल फक्त पायामध्ये. श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 अगदी सावकाश. 3 परफेक्ट. अँटी क्लॉकवाईज. 1 2 बरोबर. 3 सावकाश. उजवा पाय जमिनीवर. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय फोल्ड करा. आपल्या हाताची पकड द्या उजव्या पायाभोवती. आणि आता डावा पाय श्वास घेत वर घ्या सरळ.
श्वास सोडत खाली, डोकं मात्र वर उचलायचं नाही, ते जमिनीवर असेल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर, डावा पाय 90 डिग्री वर, रोटेशन क्लॉकवाईज. 1, टाच जमिनीकडे जाऊ दे. 2, 3, बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, बरोबर. सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे आणि खाली घ्यायचे. ज्यांना कमरेची पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता श्वास घेत घेत दोन्ही पाय वर घ्या 90 डिग्री वर. श्वास सोडत खाली, डोकं वर उचलायचं नाही, डोकं जमिनीवरच असेल. श्वास घेत वर, छान. श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आज आपण एक ऍडव्हान्स आसन बघणार आहोत, ते म्हणजे हलासन. प्रत्येकाला जमेलच असं नाही. तुम्हाला दर्शनाताई माहितीये का, अंगठ्याने फक्त सांगा हलासन, अंगठ्याने सांगा म्हणजे हो की नाही. तुम्ही केलेलं आहे ना आधी, याच्या आधी? ओके, माहितीये ना तुम्हाला? ओके, जमतं का तुम्हाला? अंगठ्यानेच पुन्हा सांगा. ओके, ग्रेट. ओंकार सर, तुम्हाला जमतं हे? अंगठ्याने सांगा. जमतं ना? माहितीये ना कसं करायचं? बरं. आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी अगदी सावकाश कृती करा. हलासन आपण बघतोय, ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या किंवा करणं टाळा. तर आधी मी दाखवते कृती कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित करूयाच. तर हलासनासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपली पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायची, म्हणजे आपल्या सीटचा भाग वर उचलला जातो. सीटचा भाग अजून हाताने वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर आपली पावलं डोक्याच्या दिशेने मागे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हातांचा सपोर्ट जमिनीवर असेल आणि मग दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. इथे पूर्णपणे आपला फॉरवर्ड बेंड येतो, म्हणजेच आपल्या पाठकण्यावरती ताण, पोटावरती दाब. उलट चाल करताना पुन्हा एकदा दोन्ही हात खाली येतील. पाठीचा एक एक मणका सावकाश, डोकं न उचलता जमिनीवरच असेल आणि मग पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर टेकवायचा. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर आलेत आणि ते सावकाश नियंत्रित जमिनीवर. ज्यांना पूर्ण हलासन करणं जमणार नाही त्यांनी काय करायचं, दोन्ही पाय 90 डिग्री वर घेऊन दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आणि सीटचा भाग थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं अर्ध हलासन. ठीक आहे, सुरुवात करूया का आपण? आता मी बघते तुम्ही कसे करताय ते. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय हळूहळू वर घ्यायला सुरुवात करा 90 डिग्री वर. ठीक आहे, हा हा, सावकाश सावकाश. आता दोन्ही पाय हळूहळू मागे डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा, पावलं, आणि मागे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. छान, खूप छान दर्शनाताई. तुमची पावलं दिसत नाहीयेत मला, टेकली आहेत का? हा. आता जे हात खाली आहेत ना ते सरळ डोक्याच्या दिशेने वर घेतायत का बघा, आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. छान 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 झालंय, बरोबर. आणि सावकाश आता उलट चाल करताना हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हाताचा सपोर्ट येऊ देत आधी सावकाश जमिनीवर, किंवा तुम्हाला जसं जमेल तसं. हा, आणि पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर घ्या, हळूहळू, अगदी सावकाश. हा, आता हाताचा सपोर्ट आहे दर्शनाताई जमिनीला. हा, ठीक आहे ठीक आहे, सावकाश.
सावकाश दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. हलासनामध्ये आपल्या पूर्णपणे पाठकण्याला ताण असतो, पोटावरती गळ्यावरती दाब असतो. म्हणून आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया मत्स्यासन, जे आपण काल पाहिलं होतं. हलासन केल्यानंतर मत्स्यासन करणं कंपल्सरी आहे, कारण की ते स्नायूंना आपल्या बॅलन्स राहायला पाहिजे. त्यासाठी ही सगळी आसनं ही जी एकमेकांना पूरक आहेत ती करणं गरजेचं आहे. आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन, शयन स्थितीमध्ये किंवा साधी मांडी. तेही जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवा. आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं कानाच्या जवळ घ्या. हाताच्या आधाराने डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. बरोबर. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर आणि हाताची कोपरं जमिनीवर. इथे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंत ताण, पाठीच्या मणक्यावर प्रेशर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, देहधारणा आणि प्राणधारणा. श्वास ताट. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना डोळे उघडा. पुन्हा एकदा आपल्या हाताचा सपोर्ट द्या कानाच्या इथे आणि त्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. आपलं पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्या किंवा साधी मांडी जी घातली असेल ती सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण आता धनुरासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा, अँकल पकडायचे. आणि आता सावकाश मांडीचा भाग वर उचलायला सुरुवात करा. आपोआप आपलं कपाळ वर उचललं जाईल आणि मग यथाशक्ती जेवढं तुम्हाला वर उचलता येईल आपलं शरीर तेवढं वर उचलायचंय. छान. थोडेसे पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. छान. 1, 2, 3, 4, 5. उलटचाल. सावकाश कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय सोडून द्या हाताची पकड आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. धनुरासन जेव्हा आपण करतो तेव्हा श्वासाची गती आणि हृदयाची गती वाढते. तर ती पुन्हा एकदा नॉर्मलला येऊ देत. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. श्वासाची गती नॉर्मल झाली की मग एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या.
संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आपली कुठली नाडी आता ऍक्टिव्हेट आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला स्पर्श. तिथे हलकासा अजून दाब आणायचा आहे त्या टोकांमध्ये. तिथून सुरू असलेल्या रक्तप्रवाहाची जाणीव, स्पंदनांची जाणीव. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. कपाळावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. प्राण स्पंदनांची अनुभूती. करणार आहोत 3 आवर्तनं भ्रामरी प्राणायामाची. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून पाठीवर पडून विश्रांती, शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. आज आपण जी काही साधना केली आहे त्या साधनेमुळे एखादा स्नायू अवयव अवघडला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया.
नाकाने श्वास भरून घ्या, खोलवर दीर्घ, आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण आपला सगळा ताण, चिंता, काळजी ह्या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहोत. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी अलगदपणे, सैलसरपणे आपण सोडून दिलंय. पाठकण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये निरीक्षण करून घ्या. आपला प्रत्येक जॉईंट्स, पेशी, ग्रंथी आपल्याला रिलॅक्स करायचे आहेत, शिथिल करायचे आहेत. दोन्ही पावलं, तळपाय, टाच, पायांची बोटं, अँकल जॉईंट्स, आपले काफ मसल्स, नी जॉईंट्स, थाय मसल्स, हिप जॉईंट्स, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग रिलॅक्स. हात, दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथले सगळे सांधे रिलॅक्स. पाठकण्यांमधली 33 मणक्यांची माळ तीही शिथिल होत आहे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये जीभ अगदी सैलसर सोडलेली आहे. संपूर्ण जबड्याचा भाग रिलॅक्स होत आहे. आपले दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, रिलॅक्स झाले. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर स्वस्थ झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेता सो, श्वास सोडिता हम, सो हम, सो हम असा अजपाजप चालू आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. मी भरपूर श्वास भरून घेत आहे. त्या श्वासासोबत एक सकारात्मक ऊर्जा, चैतन्य शक्ती, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि मी हा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख ही बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. शवासनातला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. आपली कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपली नियोजित कामे आपल्याला पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. योग कर्म सुकौशल्य.
आपली कामे प्रामाणिकपणे व्यवस्थित पूर्ण करणे हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडून एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत नतमस्तक आणि समर्पण भाव. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या तुम्ही असणार आहात का? उद्या वर्ल्ड मेडिटेशन डे आहे. मग माझा असा विचार होता की जे आपण मेडिटेशन घेणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये ते उद्या घ्यायचं. म्हणजे त्राटक जी ही एक शुद्धिक्रिया सुद्धा आहे आणि ते एक मेडिटेशन सुद्धा आहे. जर तुम्ही सगळे अवेलेबल असाल तर मग आपण उद्या हे घेऊ शकतो. अगदी अर्ध्या तासाचं आपण हे मेडिटेशन घेऊ शकतो. तर आहात का तुम्ही उद्या सगळे? तर मला अंगठ्याने सांगा. ओके, ठीक आहे. मग उद्या आपण घेऊ. मी ग्रुपवरती मेसेज टाकते आणि त्या ज्या काही सूचना आहेत. उद्या तुम्हाला एक मेणबत्ती लागेल छोटीशी आणि त्या मेणबत्ती ठेवायला एक स्टँड लागेल. ती मेणबत्ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्हाला ती ऍडजस्ट करायची आहे. आणि हे करत असताना तुमच्या खोलीतले दिवे किंवा फॅन वगैरे असेल तर ते बंद करायचं. एक छोटंसं मेडिटेशन आणि ही एक शुद्धिक्रिया सुद्धा आहे. त्याचबरोबर आपण थोडेसे सूक्ष्म व्यायाम आपल्या डोळ्यांचे आणि आपल्या कानाचे किंवा चेहऱ्याचे जे मसल्स आहेत त्याच्यासाठी आपण ते घेऊ आणि त्याच्यानंतर हे मेडिटेशन करणार. ठीक आहे. हे आपण नेक्स्ट वीक मध्ये घेणार आहोत. पण उद्या वर्ल्ड मेडिटेशन डे सेलिब्रेट होत आहे म्हणून म्हटलं आपण पण तो करावा. एक छोटासा आपला पण एक सहभाग होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.